नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है, नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है, मुट्ठी में है मॅट्रायसिस का चॅप्टर. बाळांनो, मॅट्रायसिसचा आपण कन्सेप्ट कंप्लीट बघितली होती. आजच्या लेक्चर पासून आपण सुरुवात करणार आहे मॅट्रायसिसचा एक्सरसाइज. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवात करूया मॅट्रायसिसच्या एक्सरसाइज पासून. एक्सरसाइज नंबर आहे 2.1. चला, एक मोठी स्माइल द्या आणि मस्त पैकी आरडा ओरडा करा घरामध्ये जरा थोडासा, की हा हा हु हे हे हा ही हो हा, आणि सुरुवात करूया आपण एक्सरसाइज नंबर 2.1 ला. ठीक आहे, तुम्ही मला सर याच्यामध्ये काय लॉजिक होतं, इलॉजिकल गोष्ट आहे. ठीक आहे, सो मस्त राहा, खुश राहा आणि सुरुवात करूया आपण एक्सरसाइज नंबर 2.1 ने. चला, एक्सरसाइज काय म्हणतोय बघा. पहिला जो क्वेश्चन आहे तो काय आहे, कन्स्ट्रक्ट अ मॅट्रिक्स ए आय जे 3 मल्टिप्लाइड बाय 2 whose एलिमेंट ए आय जे इज गिवन बाय. प्रत्येक आपल्याला एलिमेंट दिलेले आहेत बाळांनो इथे. आता एक एक एलिमेंट घ्यायचे आपल्याला आणि मॅट्रायसेस बनवायचे आपल्याला. एकदम सिंपल गोष्ट आहे. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये कन्सेप्टच्या बिल्डर ज्या सिरीज होत्या त्याच्यामध्ये आपली जी कन्सेप्ट वाली व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं हाऊ टू कन्स्ट्रक्ट अ मॅट्रायसिस. ठीक आहे, सो आज आपण डायरेक्टली मॅट्रिक्स बनवूया. याचं एकदम सिंपल आहे. आपल्याकडे गिवन एक इक्वेशन दिलेलं आहे, इक्वेशन मध्ये व्हॅल्यूज पुट करणे आणि बनवून टाकणे मॅट्रिक्स. सिंपल. चला, फर्स्ट जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आपण घेऊया. मी याला छोटं करतो. बेटा आप इधर आ जाओ, आ जाओ इधर बेटा, इधर आ जाओ. चलो नटखट. ठीक आहे, सो पहिलं जे इक्वेशन आहे बाळांनो काय आहे बघा. ए, अरे 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 अरे, ये क्या हो गया, कैसे हुआ, किसने किया. आता लक्ष द्या. ए आय जे इज इक्वल टू, इक्वेशन मी लिहून घेतोय बाळांनो, आय मायनस जे स्क्वेअर, आय मायनस जे ब्रॅकेट स्क्वेअर, त्यानंतर आहे त्याला डिवाइड बाय फाय मायनस आय. ठीक आहे सर, आयच्या जागी काय घालायचं. आता आयच्या जागी काय घालायचंय हे आपण आता सध्याला या मॅट्रिक्स बनवताना शिकणार आहोत. एकदम फनी वाटतं मला मॅट्रिक्स शिकवताना, म्हणजे लिटरली एकदम बेस्ट आहे हा. आता आपल्याला जो मॅट्रिक्स बनवायचा आहे वाढणो तो बनवायचा आहे 3/2 चा. 3/2 चा. चला, 3/2 चा मॅट्रिक्स कसा बनणार. भारत हमको जान से प्यारा है. 3/2 म्हणजे 3 रोज आणि 2 कॉलम. ठीक आहे, आता 3 रोज कशा असतात बघा. A11, A12, A13. ठीक आहे सर, हे बरोबर आहे का. नालायक आहात तुम्ही, नालायक. मी तुम्हाला काल पण शिकवलं होतं की अशा पद्धतीने याची मांडणी करायची नसते. सर मग काय करणार तुम्ही, लक्ष द्या. A11 इज राईट. A21, सर 21 असं का, कारण की लक्ष द्या बाळांनो, पुन्हा एकदा मी सांगतो, इथे 21 घेण्यामागचं लॉजिक असं आहे की ए आहे आणि 2 म्हणजे रो आणि 1 म्हणजे कॉलम. हा पहिल्या कॉलम मधला आहे आणि वर मी A11 का घेतलं, कारण की 1 म्हणजे रो, पहिली रो, आणि 1 म्हणजे कॉलम. ठीक आहे सर, आता इथे काय येणार, इथे येणार 3 1. 3 1 का, कारण की 3 जो असतो तो रिप्रेझेंट करतो की थर्ड रो आणि जो दुसरा 1 आहे तो रिप्रेझेंट करतो फर्स्ट कॉलम. ठीक आहे, सो आता आपल्या समोर जी गोष्ट दिसत आहे तुम्हाला ती अशा पद्धतीने दिसत आहे. A11, A1, A21, A31. ठीक आहे, आता बाळांनो जी दुसरा बनणार कॉलम तो कसा बनणार. A12. A12 का, बिकॉज फर्स्ट रो सेकंड कॉलम. इथे काय बनणार बाळांनो, सेकंड रो सेकंड कॉलम. इथे काय बनणार बाळांनो, थर्ड रो थर्ड कॉलम. मूर्ख आहात तुम्ही, कॉलम तर सेकंडच आहे ना, त्यामुळे थर्ड रो आणि थर्ड सेकंड कॉलम. सर तुम्ही असं रॉंग का सांगता मग आम्हाला. बाळांनो मी रॉंग सांगत नाही, मी तुमची परीक्षा घेतोय आणि काही काही विद्यार्थ्यांना हा असे डाऊट्स येतात म्हणून मी तशा पद्धतीने ते प्रेझेंट करतो. राईट,
असो, लक्षात घ्या. आता आता मला A11 ची व्हॅल्यू काढायची आहे, परत A12 ची व्हॅल्यू काढायची आहे, A21 ची व्हॅल्यू काढायची आहे, परत A22 ची व्हॅल्यू काढायची आहे, A31 ची व्हॅल्यू काढायची आहे, परत A32 ची व्हॅल्यू काढायची आहे. लक्ष द्या. आता मी कसं करणार सर, A11 ची व्हॅल्यू कशी करणार. आता याच्यामध्ये मला गिवन इक्वेशन दिलेलं आहे बाळांनो, इक्वेशन मध्ये मी व्हॅल्यूज पुट करणार आणि मला आन्सर भेटणार. सर आयच्या जागी काय घालणार, आयच्या जागी 1 घाला, कारण की का आयच्या जागी 1 आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, आय रिप्रेझेंट रो, जे रिप्रेझेंट कॉलम. सो आयच्या जागी 1 मायनस जेच्या जागी 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय 5 मायनस 1. आन्सर काय येतं बाळांनो, आन्सर काय येतं 1 मायनस 1 0, 0 चा स्क्वेअर डबल 0, नालायकांनो 0. ठीक आहे ना. सो 0 आणि खाली डिवाइड बाय 4 इज आन्सर 0. भारत हमको जान से प्यारा है. खतम. ठीक आहे. आता इथे याच इक्वेशन मध्ये बाळांनो आता मला कळलं की A11 ची व्हॅल्यू निघाली 0. मग मी ती लिहून ठेवतो इथे. A11 ची व्हॅल्यू निघाली 0. ठीक आहे. आता मी इथे घेतो A12. A12 मध्ये मला सांगा इक्वेशन काय, 1 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर, 1 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय 5 मायनस 1. ठीक आहे. आता याचा आन्सर काय येणार, 1 मायनस 2 मायनस 1, मायनस 1 चा स्क्वेअर 1, 1 डिवाइड बाय 4. ठीक आहे. मला आता कळाली A12 ची व्हॅल्यू आहे बाळांनो, A12 ची व्हॅल्यू आहे 1 डिवाइड बाय 4. चला आता मी काय करतो इथे A21 ची व्हॅल्यू काढतो. एकदम सिंपल आहे बाळांनो हा एक्सरसाइज, एकदम चिंदी आहे हा. A21 ची व्हॅल्यू कशी काढणार मी, परत इक्वेशन मध्ये मी पुट करणार. इक्वेशन काय माझं, 2 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर खाली 5 मायनस 1. ओ हो सर 2, 5 मायनस 2. येस. आता लक्षात घ्या, आय च्या जागी आपण 2 पुट करतोय, जे च्या जागी आपण काय पुट करतोय, 1 पुट करतोय. का, कारण की हा आहे आपला आय, हा आहे आपला जे. ठीक आहे. आणि इक्वेशन आहे आपला आय मायनस जे, म्हणजे 2 मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय 5 मायनस जे, सॉरी 5 मायनस आय, आय म्हणजे किती आपला 2. सो आता या केस मध्ये आपला आन्सर किती आलं बाळांनो बघा, 2 मायनस 1 किती होतात, 1, 1 चा स्क्वेअर 1च होतो. ठीक आहे. आणि 1/3 हे त्याचा आन्सर निघालं. सर हे कशाचं आन्सर निघालं, A21 चा आन्सर निघालं. A21 चा आन्सर काय निघालं सर, 1/3. येस सर, लिहून ठेवलं. आता पुढे पुढे आपल्याला काय शोधायचंय, काय शोधायचंय आपल्याला आयुष्यात, A22 चा आन्सर काढायचं. A22 चा आन्सर कसं काढणार बाळांनो आपण, लक्ष द्या. 2 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय 5 मायनस 2. अरे सर 2 मायनस 2 तर काय होतं, 2 मायनस 2 0, 0 चा स्क्वेअर 0, 0 बन गया हीरो, 0 डिवाइड बाय 3 0. सो A22 0. ओहो. आता आपण पुढे जाऊया बाळांनो. A22 झालं. आता A31 घेऊया. A31 बाळांनो मला सांगा आयच्या जागी काय घालू, सर आयच्या जागी 3 टाका, 3 टाका असं बोला सर. येस सर. 3 मायनस जे च्या जागी काय टाकू, 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर पण करा सर. ओके बेटा. 5 मधून काय मायनस करू, 5 मधून मायनस करणार आय, आय किती आहे 3. ठीक आहे. 3 मायनस 1 2, 2 चा स्क्वेअर 4. ओ हो डिवाइड बाय 5 मायनस 3, 5 मायनस 3 किती येतात बाळांनो, 5 मधून 3 गेले 2 राहिले. बाळांनो याला आता सिम्प्लिफिकेशन करू शकतो का आपण, 100% करू शकतो सर. 2 आला आन्सर. सो हे 2 बी कुठे लिहिणार, लिहा कुठेतरी. आता A31 चा आन्सर आलं 2. ठीक आहे. चला बाळांनो पुढे. आता शेवटची गोष्ट राहिलेली आहे. शेवटची गोष्ट आहे A थर्ड रो आणि सेकंड कॉलम. बाळांनो मला सांगा याच्यामध्ये आय काय आहे, आय 3 आहे. 3 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. 5 मायनस 3. ठीक आहे ना. आता यामध्ये आन्सर काय येणार, 3 मायनस 2. बाळांनो 3 मायनस 2 किती असतात, 3 मायनस 2 1 असतात. अरे 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 काहीतरी रॉंग झालं, सॉरी सॉरी सॉरी. मला ऍक्च्युली असं बोर्ड दाखवायचं होतं आणि या बोटांमधून मला शिकवायचं होतं की हे 3 आहेत. या 3 मधून दिसतंय का, या 3 मधून 2 गेले
तर काय राहतात, 1 राहतात बाळांनो. ठीक आहे ना. सो 3 मधून 2 गेले 1, 1 चा स्क्वेअर 1. ओ हो 5 मधून 3 गेले, 5 मधून परत 3 घालवा सर. 5 मधून 3 गेले, 5 मधून 3 गेले 2. ठीक आहे. सर टाइमपास का करताय बाळांनो? कधी कधी थोडा टाइमपास पण करावा आयुष्यात. 3 - 2 बरोबर केलं ना आपण, हा ओके. नाहीतर टाइमपास मध्ये चुकीचं होऊन जाईल. बाळांनो कधी कधी टाइमपास पण करावा. हसत खेळत जर मॅच सॉल्व्ह केलं तर मॅच चुकतं. हसत खेळत मॅच सॉल्व्ह नका करून आलाय काढणं. ठीक आहे, चला लक्ष द्या. आता आपल्याकडे व्हॅल्यूज आलेले आहेत बाळांनो. त्याला मॅट्रिक्स मध्ये आपल्या पुट करूया आणि एक छानसं मॅट्रिक्स बनवूया. छानसं बनवायचं सर. येस बेटा. आता 0 इथे ठेवला, 1/3 मी इथे ठेवला. सर तुम्ही उभं असं डायरेक्टली लिहिताय. अरे बाळांनो बघा ना इथे, A11 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, A11 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 0, A21 सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम 1/3, 31 म्हणजे थर्ड रो फर्स्ट कॉलम. बाळांनो नीट लक्ष द्या. 1/4 त्यानंतर 0 नंतर 1/2. ओके, हे असेल तुमचं मॅट्रिक्स. ओके डन बेटा. येस सर. सर आता एक काम करू आपण, काय करू की आता हा व्हिडिओ एंड करून टाकू. नालायकांनो दुसरा पण आहे क्वेश्चन. ठीक आहे, चला दुसरा क्वेश्चन म्हणजे याचा दुसरा जो इक्वेशन दिलाय आपल्याला ते बनवायचंय. सर माझा एक बाल मनातला प्रश्न आहे, विचार बाळा. सर सगळे मॅट्रिक्स जे आपल्याला बनवायचे ते 3/2 च्या फॉर्म मध्ये बनवायचे. येस, आपल्याला जो फर्स्ट क्वेश्चन दिलाय ना त्या क्वेश्चनच्या हेडिंग मध्ये सांगितलंय बाळांनो की आपल्याला एव्हरी मॅट्रिक्स जे बनवायचेत ना ते कसे बनवायचेत माहिती का, या फॉर्म मध्ये बनवायचे. A11 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, A फर्स्ट सेकंड रो. अरे सर तुम्ही पुन्हा एकदा मिस्टेक केली. ओहो ओहो ओहो, अरे यार हे टेक्निकल इश्यू. A सेकंड रो फर्स्ट कॉलम, A थर्ड रो फर्स्ट कॉलम. यस, A फर्स्ट रो सेकंड कॉलम, A सेकंड रो सेकंड कॉलम, A थर्ड रो सेकंड कॉलम. ओ हो, हा फॉर्मॅट भिंतीवर बांधून ठेवायचा आपल्याला, एक बनवून ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, आता याच्या नंतर आता इक्वेशन बदलणार आणि मॅट्रिक्स पण बदलणार. आयुष्यात गोष्टी बदलतात, लक्षात ठेवा. द चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. चला वापस AIJ. आता AIJ आता बघूया आपण काय इक्वेशन दिलंय त्यांनी. AIJ इज इक्वल टू I - 3J. ओहो, हे तर खूपच जास्त सोपं आहे. हे एवढं सोपं आहे की मी हे करू, मला करायची इच्छाच नाहीये, पण तरी सुद्धा करावं लागणार बाळांनो तुमच्यासाठी, खास तुमच्यासाठी बाळांनो. A11 मला सांगा I च्या जागी काय घालू? 1. सर I च्या जागी काय घालायचंय? 1. 3 मल्टिप्लाइड बाय 1. ठीक आहे, आता आपण विदाउट मस्ती करता सॉल्व्ह करूया बाळांनो. ठीक आहे, 1 - 3 आन्सर काय येणार? -2. ओके, सो मी हे लिहून ठेवतो कुठेतरी. सर कुठे लिहून ठेवता? मी इथे लिहून ठेवतो. A11 आला आपला -2. ओके डन. आता बाळांनो दुसरा फाइंड आउट करूया. A21 चा आन्सर काय येणार? 2 - 3 × 1. बघा आता काय होतंय हे. 2 - 3 2 - 3. सर 2 - 3 काय होतात? काहीच नाही होत बाळांनो. सो लिहा A21 चा आन्सर लिहा -1. भारत हमको जान से प्यारा है. आज मला सारखं हे गाणं म्हणावंसं वाटतंय, बिकॉज जे कंडिशन चालू आहेत आता सध्याला, तर या कंडिशन मध्ये ना लोक हे विसरलेत की आपण भारताचे नागरिक आहोत. ठीक आहे ना. गोष्टी आता सध्याला ज्या चालू आहेत, चालू घडामोडी, विद्यार्थ्यांसोबत जे अन्याय होत चाललेले आहेत, जे आपण बघतोय, जंतर मंतरवर पूर्णपणे प्रोटेस्ट वगैरे चालू आहे, तिथे जो न्याय मागण्यासाठी गेलेले जे स्टुडंट्स आहेत, ते स्टुडंट्स ज्या मुद्द्यासाठी तिथे लढत आहेत तो मुद्दा राहिला बाजूला आणि त्यांचं भलतच अजून काही ना काहीतरी वेगळं चालू झालेलं आहे. माझा या आंदोलनाला किंवा या प्रोटेस्टला विरोध नाहीये. हा प्रोटेस्ट झालाच पाहिजे.
पण हा प्रोटेस्ट जो चालू आहे तो योग्य चालू आहे का? तिथे स्टुडंटसाठीच हा प्रोटेस्ट चालू आहे का? का वेगळ्या मोटिव्हची लोक एकत्र येऊन तिथे वेगळंच काहीतरी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत का? याचा पण विचार केला पाहिजे. म्हणजे प्रोटेस्टला दुसरं वळण भेटू नये अशी माझी इच्छा आहे. बाकी स्टुडंटसाठी हा जो प्रोटेस्ट चाललाय हा बेस्ट प्रोटेस्ट चाललाय. ऑल द बेस्ट त्या सगळ्या स्टुडंटसाठी. आणि आपण पण, मी सुद्धा या प्रोटेस्टमध्ये सहभाग घेतो की हे बरोबरच आहे की एज्युकेशनचा जो मिनिस्टर आहे त्याने त्याचा इस्तिफा देऊन टाकला पाहिजे की तुमच्याकडून काम नीट नाही होत तर कशाला आहे. असो, चला बाळांनो मॅट्रिक्सवर येऊया आपण. चला सर, भरकटू नका तुम्ही. सर तुम्ही एवढी काळजी करू नका त्या विद्यार्थ्यांची. 3 - 3 × 1 आन्सर काय येतं? 3 मधून 3 गेले, काय राहिले? मुठ्ठी. नाही सर, 0. ठीक आहे. सो A31 चा आन्सर येणार 0. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. A12 I च्या जागी 1 - 3 multiplied by 2. 3 2s are 6. 1 - 6. ओहो ओहो, ये हो गए -5. सो आता इथे लिहा -5. चला पुढे परत वापस. A22 2 -3 multiplied by 2. 3 2s are 6. 2 - 6 हो गए कितने बेटा? -4. लिखो -4. अब बनाएंगे और बनाएंगे और बनाएंगे. A32 3 - 3 × 2. 3 - 6 ये बन गया -3. अय्यो -3. ठीक है, चलो बेटा. अब मैट्रिक्स तो हमारा कंप्लीट हो गया है. आता आपण मस्तपैकी त्याच्यामध्ये पुट करूया व्हॅल्यूज. बघा, -2 -1 0 -5 -4 -3 हे झालं तुमचं मॅट्रिक्स. सर क्वेश्चन फिनिश? क्वेश्चन कसा फिनिश होईल बाळांनो? क्वेश्चन खूप लेंदी आहे, बकवास आहे. ठीक आहे ना. चला आता नवीन इक्वेशन. इक्वेशन नवीन मी हे जसंच्या तसं ठेवतोय बिकॉज रेफरन्स साठी तुम्हाला. आणि आता हे AI जे इज इक्वल टू हे बदलणार, मग याच्या व्हॅल्यूज बदलणार, बस बाकी काय नाही. जसंच्या तसं सॉल्व्ह करायचं. आता इक्वेशन त्यांनी खूप मोठं दिलेलं आहे. वा, आता मजा येईल बाळांनो. आता लक्ष द्या, खूप खतरनाक इक्वेशन दिलंय, मी घाबरलोय. ठीक आहे ना. बघा, I + J ब्रॅकेटचा क्यूब उत्तरी डिवाइड बाय 5. मला एक सांगा, 8 मार्काला हा मॅट्रिक्सचा तुमचा चॅप्टर आहे. देवाने तुम्हाला वरदान दिलंय. सर देवाने नाही, बोर्डाने दिलंय. येस, 100%. तरी लोक म्हणतात मॅथ्स डिफिकल्ट आहे, मॅथ्स डिफिकल्ट आहे, मॅथ्स डिफिकल्ट आहे. अरे मॅथ्स डिफिकल्ट नाहीये बाळांनो, मॅथ्स डिफिकल्ट नाहीये. मॅथ्स शिकण्याची पद्धत तुम्ही डिफिकल्ट करून टाकली. ठीक आहे, मॅथ्सला तुम्ही जेवढं बकचोदी करत शिकाल ना, मी लिटरली सांगतोय, तेवढं तुम्ही जास्त लवकरात लवकर मॅथ्सचं फिअर घालून एकदम कन्सेप्ट क्लिअर करून टाकाल. बाकी तुमची इच्छा. सोडा. A11 आंसर क्या है ना, 1 + 1 हो गए 2. 2 का बन गया क्यूब डिवाइड बाय 5. मला सांगा 1 + 1 1 + 1 हो गए 2. तो 2 का क्यूब 8 डिवाइड बाय 5. आंसर आलं 8 डिवाइड बाय 5. ओके, आता याच्यामध्ये टाकूया आपण A12 A12. सो I च्या जागी 1 + 2 क्यूब, 3 चा क्यूब होणार, खाली काय होणार 5. ठीक आहे, 3 चा क्यूब किती असतो? 3 × 3 9. 9 × 3 27. 27 डिवाइड बाय 5. खतम, लिहून टाका 27 डिवाइड बाय 5. ओके, चला आता सर पुढे काय करणार याच्या पुढे बाळांनो. आता बघा,
सेम तीच प्रोसेस रिपीट. 2 + 1 ब्रॅकेटचा क्यूब डिवाइड बाय 5u. 3 चा क्यूब बाळांनो परत यार वापस सर वापस. 27 कंट्रोल 27. ठीक आहे. मला असं वाटतं बॅकग्राऊंडला इथे कुठली तरी एखादं आपण गाणं लावायला पाहिजे. गाण्याचा आस्वाद घेत घेत सॉल्व्ह करूया. बिकॉज एवढं ते मोनोटोनस होत चाललंय आता. A 3 1 3 + 1 ब्रॅकेटचा क्यूब डिवाइड बाय 5. 3 + 1 काय असतं बाळांनो 4. 4 चा क्यूब काय असतो बाळांनो 4 चौक 16 16 चौक 64. ठीक आहे 64 डिवाइड बाय 5. खतम खतम फिनिश फिनिश. अरे 8 2 2 राहिलं ना. ओके ते पण करूया. 8 2 2 2 + 2 चा क्यूब 4 चा क्यूब परत वापस. अरे यार ओहो डिवाइड बाय 5. 64 बाय 5. आता याचं पण आन्सर काय असणार 64 बाय 5. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. आता मला सांगा 3 आणि 2 यामध्ये काय येणार 3 + 2 ब्रॅकेट क्यूब डिवाइड बाय 5. 5 चा क्यूब काय असतो 125 डिवाइड बाय 5. ठीक आहे. याला अजून सिम्प्लिफाय करता येईल का येईल. पण मी तसंच लिहू शकतो का लिहू शकता हरकत काय. 125 डिवाइड बाय 5. ठीक आहे ना. सो डायरेक्टली मी असं पण लिहू शकतो किंवा मी त्याला अजून सिम्प्लिफाय डिवाइड करून. बट सगळेच आहेत त्याच्यामुळे मी तशा पद्धतीने त्याला लिहिलं. त्याला कशाला वेगळं फील करून द्यायचं. ठीक आहे. चला मॅट्रिक्स मध्ये टाका गोष्टी. 8 बाय 5 27 बाय 5 64 बाय 5 वायफाय बाय 5 बाय 5 बाय 5 बाय 5 बाय 5 बाय 5. सो बेसिकली झालेलं आहे तुमचं सेकंड थर्ड वाला क्वेश्चन म्हणजे फर्स्ट मधला थर्ड. ओके डन अँड डस्टेड. बाळांनो आता हा जो पहिला क्वेश्चन संपलेला आहे याच्यावर एक डान्स झाला पाहिजे. तुम्ही आपापल्या घरी उठा नाचा. ठीक आहे. आता आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करू बाळांनो. ठीक आहे चलो. आता हे सगळं आपण कंप्लीट झालेलं आहे त्याचं सेलिब्रेशन करूया आणि त्याच्याबरोबर सोबत सुरुवात करूया एक नवीन अध्यायाला. आता नवीन क्वेश्चन इंटरेस्टिंग असावा. नवीन क्वेश्चन जरा थोडासा चॅलेंजिंग असावा. जर चॅलेंजिंग नसेल तर व्हिडिओ इथेच एंड होईल. ठीक आहे. तुम्ही समजून जा की सर चिडलेले आहेत. अरे 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 बेटा बेटा इधर आ जाओ बेटा इधर आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ. ठीक है ये देखो. ओहो एकदम बकवास क्वेश्चन दिसतोय मला. नाही सर चॅलेंजिंग क्वेश्चन आहे. बघूया चॅलेंजिंग क्वेश्चन आहे का. क्वेश्चन काय म्हणतोय बघा. क्लासिफाय each of the following matrices as a row, column, square, diagonal, scalar, unit and upper triangular, lower triangular matrix. खोदा पहाड़ निकला चूहा. ठीक आहे बाळांनो. क्वेश्चन काय आहे माहिती का की फक्त आपण जे काल कन्सेप्टच्या व्हिडिओमध्ये जे बघितले होते ना कन्सेप्ट की कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या टाईपचे मॅट्रिक्स असतात त्यामध्ये फक्त क्लासिफिकेशन करायचं. यांनी दिले 4-5 नमुने. त्या नमुन्यांमध्ये आपण बघायचं की कोणता अप्पर ट्रायंग्युलर आहे लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे स्केलर कोणता आहे डायगोनल कोणता आहे. अरे बाप रे बाप भैया. चलो सॉल्व करते. आता बाळांनो बघा शून्य कुठे बनतायत शून्य खाली बनतायत आणि बाकी नंबर्स कुठे आहेत वर आहेत. मग हा वर नंबर बनतोय म्हणजे वर ट्रायंगल बनतोय. सो हा असणार अप्पर ट्रायंग्युलर. अप्पर मी अप्पर ट्रायंग्युलर लिहिलो. ओहो हा रो मॅट्रिक्स आहे का कॉलम मॅट्रिक्स आहे. एकच कॉलम दिसतोय मला कॉलम. ठीक आहे हा रो. ओके
हा कसला मॅट्रिक्स आहे बघा, हा डायगोनल आहे का स्केलर आहे का युनिट आहे, कोणता आहे हा? एक लक्ष द्या की याच्यामध्ये 6 आणि 6 6 6 म्हणजे सेम नंबर आहे, म्हणजे स्केलर आहे. स्केलर 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 स्केलर. याच्यामध्ये ट्रायंगल खाली बनतोय, हा आहे लोअर ट्रायंगल. लोअर ट्रायंगल. याच्यामध्ये बघा नंबर्स विचित्र आहेत, पण सगळे बाकीचे 0 आहेत, म्हणजे हा आहे डायगोनल. डायगोनल बेबी डायगोनल. आणि हे सगळे 1 1 1 आहेत आणि बाकी सगळे 0 आहेत, हा आहे युनिट. फिनिश. दंडना दंडन दंडना दंडन दंडना दंडन दंडन दंड. ठीक आहे. सो बाळांनो, यातून तुम्ही काय शिकला? यातून तुम्ही शिकला की मॅट्रिक्स मधला जो एक्सरसाइज 2.1 आहे तो खूप इंटरेस्टिंग पण आहे आणि बकवास पण आहे. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्यातले जरा थोडेसे डिफिकल्ट क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. आजची व्हिडिओ कशी वाटली हे नक्की आम्हाला कळवा, आणि लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब तर तुम्ही करतच आहात असं वाटत आहे मला. ठीक आहे.